नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज घेऊन आलो आहे यशस्वी दूध व्यवसायकाची यशोगाथा क्रमांक 3. सचिन पाटील, गाव सांगली, महाराष्ट्र. व्यवसाय हॉस्टन फ्रिजन, एचएफ गायींचे संगोपन व दूध प्रक्रिया उद्योग. त्यांची सुरुवात सचिन पाटील यांच्याकडे पारंपरिक गीर आणि जर्सी गाय होत्या, पण दूध उत्पादन मर्यादित होते. त्यांनी हॉस्टेन फ्रिजन एचएफ गायींचे संगोपन सुरू करून दुधाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे महत्त्वाचे निर्णय: उच्च उत्पन्न देणाऱ्या एचएफ गायींची निवड. त्यांनी आर्टिफिशियल इंसेमिनेशनचा तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक दूध उत्पादनक्षम गायी विकसित केल्या. एका एचएफ गायीचे सरासरी 30 ते 35 लिटर दररोजचे उत्पादन सुनिश्चित केले. आधुनिक गोठा व्यवस्थापन: गोठ्यात स्वच्छता, व्हेंटिलेशन आणि आरामदायक बसण्यासाठी मऊ गादी उपलब्ध केल्या. स्वयंचलित दूध काढणी यंत्र बसवली, ज्यामुळे कामाचा वेळ वाचला आणि दूध स्वच्छ राहिले. पोषणयुक्त आहार: गायींना संतुलित पशुखाद्य, हिरवा चारा आणि खनिज मिश्रण दिले. स्वतःच्या शेतात मका, सुडान गवत आणि अजोला शेती करून स्वस्त व पोषणयुक्त खाद्य तयार केले. दूध प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्री: दूध फक्त डेअरींना विकण्याऐवजी त्यांनी स्वतःचा पाटील डेअरी फार्म ब्रँड सुरू केला. ताजी दूध पुरवठा सेवा, दही, तूप, पनीर विक्री सुरू केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी थेट ग्राहकांशी संपर्क साधला. त्यांचे यश: आधी 10 ते 15 लिटर दूध उत्पादन डेअरीचे आता दररोज 1000 पेक्षा जास्त दूध उत्पादन आहे. महिना 5 लाखांहून अधिक नफा कमवतात. गावातील इतर शेतकऱ्यांना एचएफ गायींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांची शिकवण: योग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता असली तर एचएफ गायीपासून मोठे यश मिळू शकते. ही यशोगाथा कशी वाटली ही आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.